जय शिवराय मित्रांनो, पीक विम्यासंदर्भामध्ये एक अपडेट आहे मित्रांनो. व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. खरीप 2024-25 या वार्षिक वर्षामध्ये पीक विम्यासंदर्भामध्ये मोठा घोळ निर्माण झालेला आहे. महाराष्ट्र शासनातर्फे तारीखवर तारीख देण्यात आलेली आहे आणि या पीक विम्याकडे कोणाचं लक्ष नसल्यामुळे हा पीक विम्याची तारीख अगोदरच, म्हणजे इलेक्शनच्या अगोदरच, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकी अगोदरच वाटप केली जाईल असं राज्याचे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आधीच सांगितलं की आमचं लक्ष आहे पीक विमा कंपन्याकडे, सर्व शेतकऱ्यांना पीक विमा वाटप केला जाईल निवडणुकीपूर्वीच. परंतु त्या कंपन्यांना कुठल्याच प्रकारचा पीक विमा हा शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेला नाही. आणि आता पुन्हा महाराष्ट्र शासनाने विधानसभा निवडणुकीमध्ये बराच वेळ निघून गेल्यामुळे आचारसंहिता लागू झाली आणि महाराष्ट्र शासनाने कुठल्याच प्रकारचा पीक विम्यामध्ये कोणताच निर्णय लावला नसल्यामुळे खूप शेतकरी यापासून वंचित राहिले होते. आणि त्यात 4 ते 5 जिल्ह्याची अधिसूचना ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत काढूनसुद्धा त्या जिल्ह्यालासुद्धा 25% ॲग्रीमचा पीक विमा मिळाला नव्हता. त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, जालना असे जिल्हे ज्याची अधिसूचना आधीच विधानसभे निवडणुकीपूर्वी निघाली, परंतु एकही रुपये त्यांच्या खात्यामध्ये वर्ग झालेला नाही. परंतु आता बाकीचे छत्रपती शिवाजीनगर, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ, जालना, गडचिरोली, गोंदिया, पुणे विभागामधील टोटल जिल्हे असे संपूर्ण महाराष्ट्रातून 25% ॲग्रीमसाठी आता एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल अशी शक्यता सांगितलेली आहे. आणि त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेलं आहे की पीक विमा लवकरात दिला जाईल. याची तारीख जवळपास या आठवड्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना 25% पीक विमा देऊ असं सांगितलेलं आहे आणि 30 डिसेंबरपर्यंत पीक विमा वाटपास सुरुवात होईल असं हे एक सूत्रांच्या माहितीनुसार माहिती मिळाली आहे. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.